डॉक्टर, आजकाल हं, हं, पायऱ्या हं. किंवा उतरताना मला वर खाली दिसतं. असं का होतं बरं? हा एक अतिशय सामान्य प्रश्न माझ्या अनेक पेशंटला असतो किंवा कंप्लेंट असते, की आम्ही जिने उतरताना पायऱ्या नीट दिसत नाही. आम्ही पडू का असं वाटतं. तर मी पहिला प्रश्न त्यांना विचारते, की पायऱ्या उतरताना तुम्ही चष्मा लावतात की चष्मा नाही लावत? तर मोस्ट ऑफ द टाईम पेशंट म्हणतात, की चष्मा असतो. तर होतं काय, की जर तुम्ही प्रोग्रेसिव्ह चष्मा किंवा बायफोकल चष्मा वापरत असाल, तर त्याची जी खालची सेगमेंट आहे, ती बनवली गेली आहे वाचनाकरता किंवा जवळचं पाहण्याकरता. आणि पायऱ्या उतरताना आपण त्या खालच्या सेगमेंटमधनं पायऱ्या बघत असतो, ज्या जवळ नाही आहेत. म्हणून त्या तुम्हाला भुरक्या दिसू शकतात आणि जंबल्ड अप दिसू शकतात आणि पडल्यासारखं वाटू शकतं. तेव्हा सोपं सोल्युशन म्हणजे चष्मा काढून पायऱ्या उतरायच्या. जर चष्मा काढून देखील पायऱ्या उतरताना त्रास होत असेल, तर परिपूर्ण डोळ्याची तपासणी गरजेची आहे. अनेक रेटिनाचे आजार आहेत, नसेचे आजार आहेत, ज्याच्यात खालचं, वरचं आणि साईडचं कमी दिसू शकतं किंवा मध्यम अंतरावरच्या गोष्टी थोड्या वेड्यावाकड्या दिसू शकतात. डेप्थ परसेप्शन कमी होऊ शकतं. तेव्हा वयवर्ष 40 नंतर परिपूर्ण नेत्र तपासणी, ज्याच्यात रेटिनल चेकअप, ऑप्टिक नर्व्ह चेकअप होतो, हे झालीच पाहिजे. आपली अमूल्य दृष्टी विषयी सतर्क राहा आणि त्याला सुरक्षित ठेवा.